हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. सत्ता पिपासू वृत्ती. माणसाला जन्मतःच, अगदी स्वभावतःच इतरांवर हुकमत चालवायला आवडते. बाळ असल्यापासून तो हे करत असतो. त्याच्याकडे जरा कोणी लक्ष दिले नाही तर भाषा येत नसली तरी तो रडून ओरडून नाराजी दर्शवून स्वतः सभोवती सतत कोणाला ना कोणाला तरी खिळवून ठेवतो. जे दिसेल ते खेळणे स्वतःच्या ताब्यात घेतो. थोडी समज आली की आवडेल त्या वस्तूवर स्वतःची मालकी प्रस्थापित करतो. शाळेत मास्तर मुलांवर सत्ता चालवत असतात. कचेरीत अधिकारी हाताखालच्यांच्यावर सत्ता चालवत असतात. तुरुंगाधिकारी तुरुंगात त्याचे राज्य चालवत असतो. एखादा मनमिळावू मनुष्य तो पोलिसाचा युनिफॉर्म चढवला की कसा बदलून जातो. घरात करता कुटुंबियांवर सत्ता चालवत असतो. अशी ही यादी भली मोठी आहे. माणसाला हुकूम द्यायला आवडते. यात राजकारणी महाबिलंदर असतात. ते वरवर जनतेचे नोकर असल्यासारखे दाखवतात. सदा मान झुकवून नमस्कार करत असतात, परंतु मनातून खुश असतात. ती सत्तेची खुर्ची सोडायला ते मुळीच तयार नसतात. त्या खुर्चीसाठी पैसा, तत्व, पक्ष, शिस्त, लाज वगैरे सोडायला अगदी काहीही, कसलाही संकोच करत नाहीत. काय वाटेल ते करतात. रस्त्यावर दुतर्फा त्यांना पाहायला, अभिवादन करायला जनता उभी असली की कसे खुश होतात. कशी गर्दी जमवली अशी शेखीही मिरवतात. मनुष्य नेहमी प्रयत्नशील असतो की कसेही करून, प्रेमाने, पैशाने, दहशतीने, मिंधे करून, हक्काने किंवा आणखी कसेही करून त्याची हुकमत असली पाहिजे. यात त्याचा अहंकार जसा फुलतो आणि जोपासला जातो तसेच त्याला त्यात सुरक्षितही वाटते. माणूस स्वतःला सतत असुरक्षित समजत असतो. ही त्याची महाविचित्र मानसिकता आहे. कोणीतरी मला मारील, माझी धनसंपत्ती लुबाडील, मला एकट्याला सोडून जातील, अब्रू घेईल वगैरे. या असुरक्षिततेच्या भावनेतून तो सत्ता पिपासू होतो. सतत काही ना काही जोडून हाताखाली ठेवण्याचा प्रयत्न करतो. मिंधे करून ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रेमाने जोडून ठेवतो. जरब आणि दहशत माजवून जोडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. सतत सत्ता गाजवून आपण हाक मारू तेव्हा धावत आले पाहिजे अशी व्यवस्था करत असतो. त्याला यात सुरक्षितता वाटते. वडील मुलाला मधून त्याच्या पश्चात त्याची अमुक मालमत्ता त्यालाच मिळणार आहे असे बजावत असतात. त्याने म्हातारपणी आपली काळजी घ्यावी याचीही व्यवस्था असते. माणसाची प्रेममय भाषा, विनम्र भाषा आणि दम देणारी भाषा ही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी केलेली असते. या भौतिक रगाड्यात त्याच्या लक्षात येत नाही की तो स्वतःला भरभरून घेत आहे. तो जर रिता असेल तर त्याच्या वाटेला कोणी जाणार नाही आणि तो पूर्ण सुरक्षित असेल. शून्य असल्यामुळे सहजच पूर्णत्वाच्या मार्गाला यात्रा करील. गुंता आहेच कोठे. लाओत्से म्हणतो की आपण त्याची धारदार टोके बोथट केली पाहिजेत आणि हा गुंता सोडवला पाहिजे. हा गुंता कसा सोडवणार हा खरा प्रश्न आहे. भांडे रिते ठेवून ते वापरायचे आहे. भांडे भरल्याशिवाय वापरता येत नाही. लाओत्से सांगतो की ते भांडे भरताना फार काळजी घ्यावी लागते. याचा अर्थ भांडे सदा रिते ठेवत भरायचे आहे. गुंता असलेले हे जीवन तत्व आहे. कारण आम्हाला भौतिक वस्तू वापरताना त्याची लज्जत एकदा उमजली की ती वस्तू परत परत वापरायला मिळावी अशी माया निर्माण होते. त्यामुळे त्या वस्तूचा लोभ निर्माण होतो. उपभोगाचा विकार विवेकाने संयमित कसा आणि किती करायचा. त्यामुळे आमच्यात दोषदृष्टी आहे. त्याचा परिणाम म्हणजे आम्हाला सतत असुरक्षित वाटते. सुरक्षिततेसाठी आमच्यात सत्ता पिपासू वृत्ती आहे. अशा प्रकारे आमचे जीवन एक छान गुंता आहे. हा गुंता सोडवायचा जितका प्रयत्न करावा तितका तो जास्तच गुंतत जातो. फार ताणले तर गुंता सोडवताना दोऱ्याचे तुकडे होतील अशी भीती वाटते. त्या पालीसारखी आपल्या जीवनाची अवस्था आहे. भिंतीवर एक पाल असते. ती भिंतीवर जितकी वर चढून जाते लगेच त्याचे निम्मे अंतर ती खाली उतरून येते.
असे केल्याने ती भिंत कधीच पूर्णपणे चढून जाणार नाही. यापुढे गणित हरते. जीवनात भौतिक वस्तू जगत वापरायचे, ते उपभोगायचे, भविष्याची तरतूद करायची आणि तरीही रिते राहायचे. या रितेपणाच्या शून्यावस्थेतून पूर्णत्वाला पोहोचायचे आहे. कोणाशी मैत्री करावी तर त्याच्याशीच शत्रुत्व येते. कोणावर विश्वास ठेवावा तर तोच घात करतो. नैतिकता इतकी रसातळाला गेली आहे की तरुण मुलींना तर ओळखीचे नातेवाईक, वडील, भाऊ यांच्यावरही विश्वास ठेवता येत नाही. यावर उपाय म्हणून लाओ त्से सांगतो की जीवनातील धार बोथट करा. म्हणजे तुम्हीच विचाराल की गुंता आहेच कोठे? ही धार बोथट कशी करायची? तुम्हाला मुळातच मैत्री करायचे कारण नाही. त्यातून केलीच तर मैत्रीमुळे शत्रुत्व येईल, तेव्हा त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि शत्रू म्हणून जगा. तुम्हाला क्रोध करायचे कारण नाही. त्यातून क्रोध केलाच तर त्याचा परिणाम आनंदाने स्वीकारा. त्याबद्दल तक्रार करू नका. तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचे कारण नाही. त्यातून ठेवलाच विश्वास तर त्याचा घात झाला तर त्याचा स्वीकार करायची तयारी ठेवा. भिंत चढल्यावर जर निम्मे अंतर खाली जायचे असेल तर पूर्ण भिंत चढून जायची इच्छाच करू नका. तुमचा हा चढ उतार सुरू ठेवा. त्याची मुळात तुम्ही तक्रार करू नका. सर्वाचा आनंदाने स्वीकार करा. मूल लुळे-पांगळे असेल तर आई त्याची जरा जास्तच काळजी घेते. जे आहे ते आपले आहे. भावना बोथट करा. गुंता निर्माणच होणार नाही. हरि ओम.